नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉईंट मराठी या यूट्यूब चॅनल तुमचे सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आजपासून आपण PYQ सिरीज सुरू करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो, जे की आपण सब्जेक्ट वाईज घेणार आहे मित्रांनो। आज आपण इतिहास बघणार आहे मित्रांनो, इतिहासाचे आपण संपूया, त्याच्यानंतर आपण पुढचे विषय सुद्धा आपण घेणार आहोत, जे की तुमच्या होणाऱ्या 25 ऑक्टोबर प्रिलियम पर्यंत आपण PYQ सिरीज एंड करूया मित्रांनो। तोपर्यंत गटकाचे ज्या पण झाल्या मित्रांनो, त्या प्रिलियमच्या PYQ आपण इथे घेणार आहोत, ज्याचं आपण सखोल विश्लेषण या ठिकाणी आपण घेणार आहोत, जे की 2018 पासून ते 2025 किंवा 26 पर्यंत जे आपण प्रिलियम झाल्या त्याचे आपण घेणार आहोत। चला तर मित्रांनो, आपण वेळ न वाया घालवता सुरुवात करूया। थोडं फास्ट घेऊया मित्रांनो, कारण प्रश्नाचं विश्लेषण जे आहे तो खूप लेंदी मित्रांनो। चला तर बघूया, सुरुवात करूया। पहिला प्रश्न, 1857च्या उठावानंतर भारताचा प्रशासन कारभार चालविण्यासाठी खालीलपैकी कोणते पद निर्माण करण्यात आले होते? कोणते पद निर्माण करण्यात आले होते मित्रांनो? भारतासाठी राज्य सचिव। विश्लेषण काय बघूया मित्रांनो याचं। भारत सरकार कायदा 1858च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची काय तर राजवट समाप्त करण्यात आली होती। भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजसत्तेकडे सोपवण्यात आला होता। इंग्लंडमध्ये पद कोणतं केलं होतं? भारतासाठी राज्य सचिव हे पद निर्माण करण्यात आले होते। हा एक ब्रिटिश अधिकारी म्हणजे ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य होता, ज्याचा भारताच्या प्रशासनावर नियंत्रण होते। भारतात सुद्धा कोणते पद निर्माण करण्यात आले होते? व्हायसराय, जो की ब्रिटिश राजसत्तेचा थेट प्रतिनिधी होता। पहिले अधिकारी कोणते? तर पहिला भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले, पहिला व्हायसराय लॉर्ड कॅनिंग। 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी काय तर भारतीय सैन्याची पुनर्रचना केली होती। पिल कमिशनच्या शिफारशीनुसार इंग्रज व भारतीय सैनिकांचे प्रमाण सुद्धा बदलण्यात आले होते। दुसरा प्रश्न, जोड्या लावा प्रश्न मित्रांनो। जोड्या लावा प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रिलियम मध्ये दिसून येईल मित्रांनो। बघूया मित्रांनो, सत्याग्रहाशी रिलेटेड प्रश्न। दीनबंधू मित्र कशाशी संबंधित होते मित्रांनो? दीनबंधू मित्र तर नीलदर्पण नाटकाशी संबंधित होते। बाबा रामचंद्र कशाशी संबंधित होते मित्रांनो? अयोध्येतील शेतकरी संघर्षाबद्दल संबंधित। सरदार वल्लभभाई पटेल सर्वांना माहिती असेल मित्रांनो, बारडोली सत्याग्रह। सेनापती बापट हे पण सर्वांना माहिती आहे, मुळशी सत्याग्रह। नीलदर्पण नाटक प्रकाशन सप्टेंबर 1860 कोटी तर ढाका येथे। अयोध्येतील शेतकरी संघटना अवध किसान सभा स्थापना 17 ऑक्टोबर 1920 बाबा रामचंद्र यांच्या प्रयत्नाने, कोठे तर प्रतापगड या ठिकाणी। बारडोली सत्याग्रह सुरुवात 4 फेब्रुवारी 1928। या दिवशी बारडोलीच्या शेतकऱ्यांनी कर्ण भरण्याचा काय तर ठराव केला होता। असा ठराव करून त्यांनी 12 फेब्रुवारी 1928 ला बारडोली दिन म्हणून घोषित करून हा जो सत्याग्रह तीव्र झाला होता। मुळशी सत्याग्रह 16 एप्रिल 1921। या दिवशी मावळांनी धरणाचे काम रोखून प्रत्येक सत्याग्रहाला सुरुवात केली होती। हा लढा पुढे कोणत्या वर्षामध्ये चालला तर 1924 पर्यंत। पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अधिवेशने भरविण्यासाठी कोणते ठिकाण उपलब्ध न करून देण्याचा प्रयत्न केला तर अलाहाबाद, जे की 1888चं अधिवेशन। वर्ष व ठिकाण 1888 अलाहाबाद, म्हणजे जे की उत्तर प्रदेशमध्ये ठीक आहे। याचे अध्यक्ष कोण होते अधिवेशनाचे? जॉर्ज जूल, काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन आणि परदेशी अध्यक्ष होते। विरोधक काय तर ब्रिटिश अधिकारी व सर सय्यद अहमद खान, हे सुद्धा मेन पॉईंट मित्रांनो, आठवण ठेवा। सर सय्यद अहमद खान यांनी या अधिवेशनाला काय तर तीव्र विरोध केला होता। मदत करते कोण होते मित्रांनो? दरभंगाचे महाराज लक्ष्मीसर सिंग, लौदर कौन्सिल जागा खरेदी करून काय तर काँग्रेसला दिली होती। महत्वाचा निर्णय, या अधिवेशनात सरकारी कर्मचाऱ्यांना काँग्रेसच्या बैठकीत सामील होण्यावर बंदी घालणारा ब्रिटिश सरकारचा निर्णय या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा झुगारून लावण्यात आला होता या अधिवेशनात। बाकी इतर पर्याय बघूया। कलकत्ता अधिवेशन 1886। दुसरे अधिवेशन होते, अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी। येथे डफरीने काँग्रेसच्या सदस्यांना गार्डन पार्टी दिली होती। मद्रास 1887। तिसरे अधिवेशन होते, अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजीत पहिले मुस्लिम अध्यक्ष होते, हे पण आठवण ठेवा मित्रांनो। काँग्रेस दर्जिनी वा हा नारा येथे देण्यात आला होता। कोणत्या? मद्रास अधिवेशनाला तिसरे अधिवेशन होते। 1889चे मुंबई अधिवेशन, जे की 5वे अधिवेशन होते, अध्यक्ष होते सर विल्यम वेडरबर्ग। या अधिवेशनात पहिल्यांदा 21 महिलांनी भाग घेतला होता। हे मित्रांनो आकडा 21 का 10 आहे, हे थोडं कन्फ्युजन मित्रांनो, तुम्ही बघून घ्या संदर्भामध्ये मित्रांनो। पुढचा प्रश्न, पाथरी मराठवाडा येथील खालीलपैकी कोणत्या समाजाचे नेते देवीदास कांबळे होते? कोणत्या? मातंग समाजाचे नेते होते। देवदास कांबळे समाज मराठवाड्यातील मातंग समाजाचे गंभीर नेते होते। कार्यक्षेत्र कोणते? पाथरी, जिल्हा परभणी, म्हणजे मराठवाड्याशी संबंधित होते। मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाविरुद्ध मातंग समाजाने नेतृत्व केले होते। मातंग समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक हक्कांसाठी सुद्धा लढा दिला होता। पुढे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून सुद्धा ते खासदार म्हणून निवडून आले होते। बाबासाहेब आंबेडकर यांना पत्र लिहून अस्पृश्य समाजातील विविध घटकांच्या व विशेषतः मातंग समाजाच्या विकासाकडे त्यांनी लक्ष वेधले होते। पुढचा प्रश्न, खाकसार म्हणजे काय? तर खाकसार म्हणजे काय मित्रांनो? ही एक काय होती तर मुस्लिमांची लढाऊ संघटना होती। खाकसारचा अर्थ काय होता मित्रांनो? फारसी शब्द असण्याचा काय होता? नम्र व्यक्ती किंवा धुळी समान माणूस। याची स्थापना 1931 कोणी केली होती? अल्लामा इनायतुल्लाह खान मशरकी यांनी कोठे केली होती? लाहोर या ठिकाणी केली होती। स्वरूप काय? तर मित्रांनो मुस्लिमांना सुसंघटित आणि शिस्तबद्ध मजबूत बनवण्यासाठी कार्य करणारी निमलष्करी संघटना होती। याचा पोशाख व बोधचिन्ह काय? तर स्वयंसेवकी खाशी पोशाख परिधान करणे, उजव्या हाताला अकुवत म्हणजे बंधुभाव लिहिलेले असे, हाताचे बेलचा किंवा फावडे असे सामाजिक समानतेचे
याचे बोधचिन्ह होते. ब्रिटिश राठोडच्या विरोधात ही राजकीय भूमिका म्हणून ही संघटना होती, ही चळवळ होती. भारताच्या फाळणीला तीव्र विरोध करून अखंड भारताचे समर्थन या खाकसार संघटनेने केले होते. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. विदर्भात हिंदुस्थानी लाल सेना स्थापन करण्याचा खालीलपैकी कोणाचा समावेश होता? तर कोणाचा समावेश होता? पर्याय क्रमांक ए मदनलाल बागडे, विनायक एस दांडेकर आणि श्यामनारायण काश्मीरी. हिंदुस्थानी लाल सेना विदर्भ 13 एप्रिल 1939 ची नागपूर येथे स्थापना झाली. जालियनवाला बाग हत्याकांडाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्थापना स्वरूप ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढणारा सशस्त्र गनिमी कावा गट होता. संस्थापक कोण होते? मदनलाल बागडे प्रमुख संघटक व नेते होते. पंडित श्यामनारायण काश्मीरी सह संस्थापक होते. व्ही एस दांडेकर विचारवंत व मार्गदर्शक होते. उद्देश काय होता मित्रांनो? तरुणांना लष्करी व गनिमी काव्याचे प्रशिक्षण देऊन ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती घडविणे. 1942 चे चलेजा आंदोलन करा किंवा मारा घोषणेनंतर विदर्भात काय तर तीव्र लढा दिला. 16 ऑगस्ट 1942 रोजी नागपूर सचिवालयावर यांनी या संघटनेने तिरंगा फडकवला होता. अनेक क्रांतिकारी यामध्ये शहीद झाले होते. मदनलाल बागडे यांचं प्रमुख नेत्यांना अटक करून सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. पुढचा प्रश्न. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर हे खालीलपैकी कोणत्या प्रदेशातील होम रूल चळवळीचे कार्यकर्ते होते? कोणत्या प्रदेशातील होते मित्रांनो? विदर्भ या प्रदेशातील होते. यांच्याबद्दल टोपण नाव यांना विदर्भ सिंह सुद्धा म्हणून ओळखले जात असे. विदर्भातील लोक त्यांना काय तर या नावाने ओळखत असे, विदर्भ सिंह. यांचं कार्यक्षेत्र कुठे? नागपूर व मध्य प्रांत. हे होम रूल चळवळीचे एक प्रमुख नेत्यांपैकी एक होते. लोकमान्य टिळकांचे 1916 साली स्थापन केलेल्या होम रूल चळवळीचे हे एक नेते होते. राजकीय काय मित्रांनो? लोकमान्य टिळकांचे अनैतिक जाल विचारसरणीचे नेते होते. पुढे स्वराज्य पक्षात प्रवेश करून त्यांनी केंद्रीय कायदेमंडळ सदस्य म्हणून कार्य केले. पुढचा प्रश्न. लॉर्ड डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरणे, तैनाती, फौज पद्धत आणि दत्तक वारसा नामंजूर करण्याचे धोरण ही 1857च्या उठावाची कोणत्या प्रकारची कारणे होती? कोणत्या प्रकारची कारणे होते मित्रांनो? राजकीय प्रकारची कारणे होते. राजकीय प्रकारचे कारण. दत्तक वारसा नामंजूर धोरण. लॉर्ड डलहौसीच्या या धोरणामुळे सातारा, नागपूर, झाशी, संबळ इत्यादी संस्थाने ब्रिटिशांनी काय तर खालसा गेली होती. तैनाती फौज पद्धत. लॉर्ड वेलेस्लीने सुरू केलेल्या पद्धतीमुळे अनेक संस्थानिकांचे काय तर सार्वभौमत्व नष्ट झाले होते. हे सुद्धा कारण होतं. गैरकारभाराचे कारण. अयोध्येतील नावाबाबत गैरकारभाराचा आरोप ठेवून 1856 मध्ये अयोध्या संस्थान ब्रिटिशांनी काय तर ताब्यात घेतले होते. त्यामुळे संस्थानिक आणि जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. इतर कारणे बघूया. 1857च्या उठावाची इतर कारणे होती. आर्थिक कारणे कोणती होती? जुलमी कर प्रणाली, हस्तोद्योगांचा राष्ट्र संपत्ती निचरा. सामाजिक आर्थिक धार्मिक कारणे कोणती होती? सतीबंदी, विधवा पुनर्विवाह, धर्मप्रसारामुळे संतोष, लष्करी, कमी वेतन, पदोन्नतीचा अभाव व समुद्रपार सेवेस सक्ती. आणि तत्कालीन कारण काय होते मित्रांनो? जे की त्यामुळे 1857च्या उठावाची थिंगी पेटली होती. तर एनफिल्ड कारतुसांवर गाय डुकराची चरबी असल्याची अफवा जेव्हा झाली त्यावेळेस ह्या उठावाचा थिंगी पेटली होती मित्रांनो 1857च्या उठावाची. पुढचा प्रश्न बघूया. खालीलकरांनी 1925 मध्ये नावाकाळ वृत्तपत्र सुरू केले. राजकारणाव्यतिरिक्त खालीलपैकी कोणते विषय हाताळले जात असेल? कोणते विषय हाताळले जात असेल मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, अ आणि क म्हणजेच व्यापार आणि बाजारभाव हे दोन विषय हाताळले जात असत. याची स्थापना कोणी केली? तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. स्थापना 1923. काही संदर्भामध्ये मित्रांनो 1925 सुद्धा उल्लेख आढळतो. कुठे केली होती स्थापना? मुंबई गिरगाव या ठिकाणी. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर खालीलकर टिळक गटापासून काहीसे दूर झाले आणि त्यांनी महात्मा गांधी यांच्या राजकीय विचारांचा पाठिंबा दिला. आणि नवाकाळ वृत्तपत्र केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. सामान्य जनता, व्यावसायिक, शेतकरी आणि वर्गाला डोळ्यासमोर ठेवून व्यापार आणि बाजारभाव या विषयांना विशेष स्थान देण्यात आले होते. कमी किंमत, सर्वसमावेशक मजकुरामुळे हे वृत्तपत्र अल्पावधीतच महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे लोकप्रिय वृत्तपत्र झाले होते. जोडायला प्रश्न मित्रांनो वृत्तपत्रावर. राष्ट्रगुप्तार, दादाबी नवरोजी, ज्ञान सिंधू, तात्या छत्रे, ज्ञान प्रकाश, कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि नेटिव्ह ओपिनियन विष्णू नारायण मांडलिक. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. राष्ट्रगुप्ता दादाबी नवरोजी 1851. मुंबई अॅग्लो गुजराती वृत्तपत्र, फारसी समाज सुधारणा प्रमुख माध्यम. ज्ञान सिंधू 1842. मुंबई मराठी वृत्तपत्र वीरेश्वर उर्फ तात्या छत्रे यांनी सुरू केले. ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे 1849. कुठे? तर पुणे. पहिले दैनिक वृत्तपत्र. पुढे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे प्रमुख पत्र. नेटिव्ह ओपिनियन विष्णू नारायण मांडलिक 1864. मुंबई भारतीयांचे राजकीय व सामाजिक विचार मांडणारे वृत्तपत्र. आता ज्ञानप्रकाश मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न सुद्धा विचारण्यात देऊ शकतो. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे प्रमुख पत्र म्हणून खालीलपैकी कोणते? तर ज्ञानप्रकाश. असा सुद्धा तुम्हाला प्रश्न फिरवून विचारू शकतो आयोग. पुढचा प्रश्न. पांडुरंग बापट यांच्यामध्ये मुळशी सत्याग्रहात खालीलपैकी कोण सहभागी होते? तर कोण सहभागी होते मित्रांनो? 11 प्रश्न योग्य उत्तर असणार आहे तात्यासाहेब करंदीकर. मुळशी सत्याग्रहादरम्यान सेनापती पांडुरंग बापट कधी झाला? तर मुळशी सत्याग्रह 1921 ते 24 दरम्यान. महादेव बापट यांच्यासोबत तात्यासाहेब करंदीकर, शंकरराव देव जे काही पहिले सत्याग्रही होते. शिवरामपंत परांजपे आणि विनायकराव भुसकुटे हे नेते खांद्याला खांदा लावून
या सत्याग्रहात सामील होते. इतर पर्याय कृष्णराव भालेकर, दिनकरराव जवळकर आणि श्रीपादराव शिंदे हे तीनही नेते महाराष्ट्रातील कोणत्याच सत्यशोधक समाजाशी रिलेटेड होते. मुळशी सत्याग्रहाचे प्रामुख्याने टिळकवादी, मवाळ जाल राष्ट्रीय नेत्यांकडे होते, तर ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांची भूमिका सत्याग्रहात काहीशी वेगळी आणि तटस्थ, त्यामुळे त्यांचा या सत्याग्रहात थेट सहभाग होता का, तर नव्हता. पुढचा प्रश्न, लॉर्ड डलहौसीच्या काळात पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत, तर कोणते कोणते पर्याय, रेल्वे युग सुरू झाले, बरोबर आहे. स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले, हे पण बरोबर आहे. 1852 मध्ये तार विभागाची स्थापना झाली, हे सुद्धा बरोबर आहे. 1854 मध्ये पोस्ट कायदा संबंध करून टपाल तिकिटांची सुरुवात केली, हा सुद्धा बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी मित्रांनो पर्याय क्रमांक डी तुमचं वरीलपैकी सर्व बरोबर आहे. बघूया याचं विश्लेषण. रेल्वे युगाची सुरुवात लॉर्ड डलहौसी का भारतीय रेल्वेचं काय सुद्धा जनक सुद्धा म्हटले जाते. 16 एप्रिल 1853 साली भारतात पहिली ट्रेन धावली, तर कुठे, मुंबई आणि ठाणे या दरम्यान धावली. स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते, पूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी कोणाकडे होती, तर लष्करी मंडळाकडे होती. तर लॉर्ड डलहौसीने काय केले, तर PWC ची स्वतंत्र स्थापना केली. तार विभागाची स्थापना 1852 मध्ये, 1854 मध्ये कलकत्ता आग्रा पहिली व्यावसायिक तार सेवा सुरू झाली. टपाल सुधारणा 1854 पोस्ट ऑफिस ऍक्ट संमत करून देशभर एक समान टपाल दर लागू केला. आणि याचा दर किती होता मित्रांनो, 2 पैसे म्हणजे अर्धा आणा, आणि ही सुविधा व टपाल तिकिटांची एवढ्या किमतीमध्ये सुरुवात केली. पुढचा प्रश्न, भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना येथे करण्यात आली, कोठे करण्यात आली मित्रांनो, पर्याय क्रमांक बी कलकत्ता या ठिकाणी. स्थापना केली 29 जुलै 1876. संस्थापक कोण होते, महेंद्रलाल सरकार. हे काय होते, एक प्रसिद्ध डॉक्टर आणि विचारवंत होते. भारतीयांनी स्वतः स्थापन केली, ही आशियातील पहिली आधुनिक आणि वैज्ञानिक संशोधन संस्था मानली जाते. हिच्याशी रिलेटेड काही शास्त्रज्ञ बघूया मित्रांनो. सर CV रमन यांनी या संस्थेच्या कलकत्ता प्रयोगशाळेत संशोधन करून रमन इफेक्ट शोधला, ज्यामुळे त्यांना 1930 साली काय तर भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले होते. इतर वैज्ञानिक बघूया, जगदीशचंद्र बोस, मेघनाथ शाह, सत्यनाथ बोस यासारखे महान वैज्ञानिकही या संस्थेशी जुडलेले होते. पुढचा प्रश्न बघूया, इसवी सन 1852 मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती, तर कोणती होती मित्रांनो पहिली महाराष्ट्रातील राजकीय संघटना, तर बॉम्बे असोसिएशन. स्थापना केव्हा झाली, 26 ऑगस्ट 1852. कोणी केली होती, तर जगन्नाथ शंकरशेठ, ज्यांनाच आपण काय म्हणतो नाना शंकरशेठ. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. ईस्ट इंडिया असोसिएशन 1 ऑक्टोबर 1866 लंडन या ठिकाणी स्थापना झाली. संस्थापक दादाभाई नौरोजी. भारतीयांच्या समस्या ब्रिटिश संसदेवर मांडणी या संस्थेचे कार्य होते. पुणे सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 पुणे. कोणी स्थापन केले, गवा जोशी म्हणजेच गणेश वासुदेव जोशी, ज्यांना सार्वजनिक काका म्हणून सुद्धा ओळखले जाते. न्यायमूर्ती रानाडे, शिवराम हरे सरकार जनता याच्यातील दुवा म्हणून ही संस्था कार्य करत होती. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 31 जानेवारी 1885 मुंबई. संस्थापक सर फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग. या तिघांना मुंबईचे काय तर त्रिमूर्ती सुद्धा म्हणून ओळखल्या जात असे. फिरोजशाह मेहता, सर फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तय्यबजी आणि काशीनाथ त्र्यंबक तेलंग. पुढचा प्रश्न, मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, तर सर्वांना माहिती मित्रांनो कोणी केली. याचं योग्य उत्तर काय मित्रांनो, काय असणार आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. विश्लेषण बघूया. 1867 साली स्थापना झाली, डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी मुंबईत केली. केशवचंद्र सेन यांच्या विचारांपासून प्रेरित होऊन ही संघटना स्थापन केली. मूर्तीपूजेला विरोध आणि एकवेश्वराचा प्रसार या संघटनेचं हे होतं, कार्य होतं, त्यांनी त्याला प्रेरणा दिली होती. गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. प्रभाकर येथील 108 शतपत्रांसाठी प्रसिद्ध, सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचे पुरस्कर्ते. राव बहादूर ही पदवी मिळाली. दादाभाई नौरोजी यांनाच काय भारताचे पितामह सुद्धा म्हणून ओळखले जाते. त्यांनी संपत्ती निचरा हा सिद्धांत मांडला. ब्रिटिश संसदेचे पहिले भारतीय सदस्य. 1906 काँग्रेस अधिवेशनात स्वराज्य ही मागणी मांडली. डॉक्टर सीताराम देसाई मुंबईतील नामांकित डॉक्टर आणि प्रार्थना समाजाच्या सुरुवातीच्या काळातील सक्रिय सदस्य होते. हे होते मित्रांनो प्रश्न, 15 प्रश्न, जे की आपण इथून पुढे सुद्धा ही सिरीज चालू ठेवणार आहे मित्रांनो. या PDF साठी मित्रांनो तुम्ही स्टडी पॉईंट मराठी हे आपला टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. याच्यावर आपण मित्रांनो फ्री मध्ये डेली करंट अफेअर टाकत असतो मित्रांनो. तुम्ही आपल्या करंट अफेअरची मित्रांनो क्वालिटी बघून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन तिथून तुम्हाला दररोज करंट अफेअर आपण मित्रांनो फ्री टाकत असतो. त्यामुळे तुम्ही स्टडी पॉईंट मराठी हे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मित्रांनो एक आपला ॲप आहे मित्रांनो DSP रँक अप. या ॲपवर मित्रांनो आपण ही टेस्ट सिरीज आता बॅच लॉन्च केली मित्रांनो. टेस्ट सिरीज बॅच आहे. या प्रत्येक टेस्ट सिरीज बॅचचं हे वैशिष्ट्य आहे मित्रांनो, प्रत्येक पर्यायाचं प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो आपण सविस्तर सोल्युशन तिथे दिलंय मित्रांनो. आणि आपण याचं सुद्धा PYQचं सुद्धा आपण तिथे सविस्तर विश्लेषणचं आपण टेस्ट सिरीज ठेवली मित्रांनो. PYQ सुद्धा आणि सराव सुद्धा, जे की आपण दररोज तिथं अपलोड करणार आहे मित्रांनो. सराव जे की 100 मार्कांचे आपण सराव घेणार आहे, जे की दररोज आता सध्या 5 टेस्ट इथे ऍड आहे मित्रांनो. आणि दररोज आपण इथे ऍड करणार आहे.
आणि ही बॅच मित्रांनो 299 ची प्राइस पण तुम्हाला आता सध्या 119 रुपयामध्ये भेटेल मित्रांनो। तिथून तुम्ही, आणि याची कोणती व्हॅलिडिटी नाही मित्रांनो, लाईफ टाइम ऍक्सेस तुम्ही किती वेळेस सोडवू शकता। आणि ही भरती नाही मित्रांनो, पुढची भरती तुम्ही जोपर्यंत तुम्ही तयार करत असाल तोपर्यंत ही टेस्ट सिरीज मित्रांनो चालू राहणार आणि यात दररोज नवीन आपण अपडेट करत राहणार, नवीन टेस्ट सिरीज यात अपलोड होणार मित्रांनो। चला तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।